नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. भाऊ किंवा बहीण नसेल तर कोणी कोणाला राखी बांधावी. सनातन परंपरेत श्रावण महिन्यातील पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. कारण याच दिवशी बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन हा सण साजरा होतो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि माझे जन्मोजन्मी रक्षण कर अशी प्रार्थना करते. आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थनाही ती करत असते. तर भाऊ देखील आपल्या बहिणीला कोणताही त्रास होऊ नये, तिला सगळ्या सुखसोयी आयुष्यभर प्राप्त व्हाव्यात अशी प्रार्थना करतो आणि तिला छानशी भेट देतो किंवा रक्षासूत्र बांधतात. ही परंपरा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. मात्र एखाद्याला भाऊ किंवा बहीण नसेल त्यांनी या दिवशी काय करावे असा अनेकदा प्रश्न निर्माण होतो. याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. रक्षाबंधनाला तयार होतोय छान योग. या वर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल चतुर्दशी 8 ऑगस्ट 2025 रोजी आहे. या दिवशी दुपारी 1:42 वाजता पौर्णिमा सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 ऑगस्ट 2025 शनिवारी दुपारी 1:24 पर्यंत असेल. त्याचप्रमाणे श्रवण नक्षत्र 8 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3:07 वाजता सुरू होऊन 9 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3:30 पर्यंत राहील. यामुळे यावर्षी श्रावण पौर्णिमा आणि श्रावण नक्षत्र एकाच वेळी येत असल्यामुळे एक चांगला योग तयार होत आहे. यंदाचे रक्षाबंधन भद्रारहित असणार आहे. बहीण नसल्यास कोणाला राखी बांधावी. रक्षाबंधनाचा अर्थ ज्याच्याबद्दल तुमच्या मनात ज्याच्याकडून तुम्हाला संरक्षण मिळावे असे वाटते त्याला तुम्ही राखी बांधू शकता. शास्त्रानुसार जी व्यक्ती रक्षण करण्यात सक्षम असते तो आपलेही रक्षण करू शकतो. जर तुम्हाला कोणी भाऊ नसेल तर तुम्ही भगवान श्रीकृष्णाला राखी बांधू शकता. आपल्याकडे सर्वात पहिली राखी आपल्या कुलदेवतेला अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे भगवान श्रीकृष्णालाही महिला राखी बांधू शकतात. देवाशिवाय तुम्ही तुमच्या गुरु किंवा शिक्षकांनाही राखी बांधू शकता. कारण गुरु तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून योग्य मार्ग दाखवतो. जर तुम्हाला भाऊ नसेल तर रक्षाबंधनाला तुम्ही देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांनाही राखी पाठवू शकता. हे सैनिक 1-2 नागरिकांचे नाही तर या देशातील प्रत्येक नागरिकांचे रक्षण करत असतात. त्यामुळे ते देखील बंधुस्थानी मानले जाऊ शकतात. याशिवाय तुम्ही झाडालाही राखी बांधू शकता. भाऊ नसल्यास महिला पिंपळ, वड, शमी, तुळस, बेल, केळी यासारख्या झाडांना राखी बांधून सुख आणि समृद्धीची कामना करू शकता. भाऊ नसल्यास कोणाकडून राखी बांधून घ्यावी. ज्या लोकांना बहीण नसते त्यांच्यासाठीही शास्त्रामध्ये उपाय सांगितला आहे. जर तुमची बहीण नसेल तर तुम्ही तुमच्या गुरु किंवा कोणत्याही मंदिरातील पुजाऱ्याकडून ओम येन पद्दो बलिराजा दानवेंद्रो महाबलहा तेन त्वामपहि पद्मामी रक्षे माचल माचल या मंत्राचा उच्चार करत राखी बांधून घेऊ शकता. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.